जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन्नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया. यथा भासो यथा तमः, यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु. प्रविष्टान्यप्रविष्टानि न तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. तृतीय स्कंदाचे अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय, कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीय अन्न लीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ती. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ती. नवमी विधीद्वारा हरिस्तुती. दशमी सृष्टी कथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन, तो एकादश महान. द्वादश सृष्टी विस्तारण, वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्याचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. एकोणविशी हिरण्याक्ष वध. विशी विधिसृष्टी नानाविध. एकविशी कर्दम तपश्चर्या. कर्दम देवहूती विवाह 22. कर्दम देवहूती विहार 23. श्री कपिल जन्म 24. पंचविशी भक्तिज्ञान. 26 भिन्न तत्वोत्पत्ती. 27 पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28 अष्टांग योगकृती. 29 भक्तिमर्म. 30 अधोगती स्वार्थांदाची. 31 गती मनुष्यांची. 32 धूम्र आर्चिर भक्तियोगाची. 33 मोक्ष देवहूतीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण तिसऱ्या स्कंदाचा 12वा अध्याय पाहणार आहोत. हा अध्याय म्हणजे सृष्टी विस्तार. ब्रह्मदेवाने केलेला सृष्टीचा विस्तार. मैत्रेय वाच.
मैत्रेयाने आता सांगायला सुरुवात केली. इति ते वर्णितः क्षत्त कालाख्य परमात्मनः महिमा वेदगर्भोथम यथा साक्षी निबोध मे. म्हणजे विदुरा, आतापर्यंत मी तुला कालरूप महिमा ऐकविला आहे. मागच्या अध्यायात आपण पाहिलं कालरूप महिमा. काल कसा मोजला जातो, अणु, परमाणु, रसरेणू, कला, काष्टा, असं करत करत शेवटी दक्षिणायन, उत्तरायण आणि मग माणसाचं 1 वर्ष, मग भगवंताचं 1 वर्ष, हा सगळा आपण महिमा ऐकला. त्यानंतर आता ते सांगतात की अज्ञानाच्या 5 वृत्ती आहेत. याचं पण थोडक्यात परिचय मागच्या अध्यायात झाला, तो पुन्हा एकदा पाहूया आपण. तम, मोह, महामोह, तामिस्त्र आणि अंधतामिस्त्र असे हे 5 प्रकारच्या अज्ञानाच्या वृत्ती आहेत. आता तम म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे, तम म्हणजे अज्ञान किंवा अविद्या. त्यानंतर माणसाच्या ठिकाणी असणारा मोह, मोह म्हणजे अस्मिता. या गोष्टीचा मोह झाला मला, म्हणजे त्याबद्दलचं मला अस्मिता म्हणजे एक प्रकारचे आकर्षण आहे. आणि मग त्यातून उत्पन्न होतो तो महामोह. महामोह म्हणजे राग, राग म्हणजे त्यावरची आसक्ती. त्यानंतरचं आहे तामिस्र म्हणजे द्वेष. कशासाठी की त्याच्याजवळ आहे पण माझ्याजवळ नाही, हे जे आहे ते तामिस्र, हे अज्ञानाचं लक्षण आहे. ते म्हणजे द्वेष, त्याच्याकडे आहे पण माझ्याकडे नाही आणि मला ते मिळवलं पाहिजे. आणि अंधतामिस्र म्हणजे अभिनिवेश, आता ते मिळवण्यासाठी सगळी खटपट जी आहे ती अंधतामिस्र. या अज्ञानाच्या 5 वृत्ती सांगितलेल्या आहेत. पण या 5ही वृत्ती पाहून ब्रह्मदेव काही संतुष्ट झाले नाहीत. तेव्हा ते पुन्हा ध्यान करू लागले. त्यांनी आपलं मन पवित्र केलं आणि सृष्टीची रचना करण्यासाठी त्यांनी पुन्हा विचार सुरू केला. सनकंच सनंदनंच सनातन मथामभू सनत्कुमारंच मुनी निष्क्रियानु ऊर्ध्वरेत सहा. म्हणजे त्यावेळी ब्रह्मदेवाने आपल्यापासून संकल्पाने सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार हे 4 ऋषी निर्माण केले. ऊर्ध्वरेता मुनी, ऊर्ध्वरेता म्हणजे ज्यांची गती ही भगवंताकडेच आहे, त्याशिवाय संसारातील कुठल्याही गोष्टीकडे हे काम मला करायचं आहे असा विचारसुद्धा त्यांच्या मनामध्ये नाही. सतत भगवंताचं अधिष्ठान असणारे हे 4 ऋषी, त्यांना सनकादी ऋषी असं संपूर्ण या वाङ्मयामध्ये, पुराणामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचा उल्लेख याच प्रकारे आहे. आणि यांचं वय पाहिलं तर हे फक्त 5 वर्षाचे दिसतात. आणि 5 वर्षाचे असूनसुद्धा सर्वात वयस्कर असणारे हे ब्रह्मदेवाचे पहिले पुत्र, मानसपुत्र म्हणून यांचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी येतो. आता हे समोर निर्माण केल्याबरोबर ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं, पुत्रांनो, तुम्ही आता प्रजा उत्पन्न करा. पण हे 4ही ऋषी जे आहेत ऊर्ध्वरेता ऋषी आहेत, मुनी आहेत आणि निवृत्तीपरायण आहेत. प्रवृत्ती म्हणजे काहीतरी करण्याची इच्छा, निवृत्ती म्हणजे काहीच न करता भगवंताच्या अनुसंधानात अखंडपणे राहणं, असं यांचं व्रत असल्यामुळे ते काही तयार झाले नाहीत. आणि म्हणतात की आता आपली आज्ञा न मानता आपले पुत्र आपला तिरस्कार करीत आहेत. ब्रह्मदेवाने पाहिलं की हे माझं काही ऐकत नाहीत, म्हणजे मुलं बापाचं ऐकत नाहीत. आता म्हणजे याची सुरुवात त्या काळापासून झाली. पण त्या ठिकाणी जे करायचं होतं, ब्रह्मदेवांचं सांगणं जे होतं की ह्या सृष्टीची उत्पत्ती करण्याचं कार्य माझ्याकडे आहे आणि ते करण्यासाठी मी तुम्हाला उत्पन्न केलेलं आहे. आणि मग हे जेव्हा नाही म्हणतात, ब्रह्मदेवांना वाईट वाटतं, एक वेळ क्रोध येतो. आता पहा, म्हणजे एक इच्छा झाली, एकोहम बहुश्याम, त्याप्रमाणे ब्रह्मदेव निर्माण झाले आणि ब्रह्मदेवांकडे हे काम दिलं सृष्टी रचनेचं. आणि त्या कामाच्या अनुषंगाने ते आता विचार करतात. म्हणून हे 4 मुलं निर्माण केली, सनकादी ऋषी, आणि त्यांनीसुद्धा सृष्टीचा विस्तार करण्याचं नाकारलं. म्हणजे जेव्हा आपल्या मनातली इच्छा आपला मुलगा नाकारतो तेव्हा बापाच्या मनामध्ये क्रोध येतो. हा सहज गुण आहे आपला, संसारातला आपला नेहमीचा अनुभव आहे. आणि म्हणून या बापाच्या म्हणजे सृष्टीचा आदिबाप असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या भुवयात जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण भुवया ताणून एखाद्या गोष्टीकडे पाहतो, एखाद्या व्यक्तीकडे पाहतो आणि मनामध्ये खूप मोठा संताप असतो. तो त्या माणसाच्या नजरेतून, त्याच्या भुवयातून तो व्यक्त होतो. तसा या ठिकाणी तो व्यक्त झाला. आणि ब्रह्मदेवाच्या भुवयांमधून एक निळ्या आणि लाल रंगाचा, निळसर लाल रंगाचा एक बालक त्या ठिकाणी प्रगट झाला.
आणि ते बालक म्हणजेच सगळ्या देवतांचे पूर्वज भगवान भव म्हणजे शंकर, ज्यांना आपण देवाधिदेव महादेव म्हणतो, ते महादेव त्या ठिकाणी छोट्या बालकाच्या रूपामध्ये प्रगट झाले. आपण पाहतो जेव्हा बालकाचा जन्म होतो, जन्म झालेलं सांगतात, तिथे सांगितल्याबरोबर आपल्याला पहिल्यांदा काय ऐकू येईल ते बालकाचं रडणं. तर हे बालकसुद्धा त्याचप्रमाणे रडू लागलं आणि रडताना त्यांनी आपल्या बापाला विचारलं की माझी नावं काय, माझं नाव काय आणि मी कुठे राहायचं. म्हणजे केव्हाही माणसाच्या मनामध्ये एक असतं की आता आपण निर्माण केला आपला मुलगा आहे, पण आता हा राहील कुठे, त्याच्यासाठी घर पाहिजे. नुसतं मुलाचं लग्न करून चालत नाही, पण बाकीचं सगळंसुद्धा बापाला जबाबदारी घ्यावी लागते. तसे या ठिकाणी ब्रह्मदेवाला हे रुद्र म्हणतात की आता मी राहावं कुठे, माझं नाव काय, माझं राहण्याचे ठिकाण सांगा. आणि असं म्हणून ते मूल रडू लागलं. तेव्हा त्या ब्रह्मदेवाने बाबा तू रडू नको, यद्रोधी सुरश्रेष्ठः सोद्वेग इव बालकः ततस्त्वाम अभिधास्यन्ति नामना रुद्र इति प्रजाः. म्हणजे तू बालकाप्रमाणे स्पंदून स्पंदून रडत आहेस आणि म्हणून तुला रुद्र या नावाने सगळं जग ओळखेल. आता सगळं जग म्हणजे काय होतं, तिथे काहीच नव्हतं. पाणीच पाणी होतं, कमळ होतं, ब्रह्मदेव होते आणि दुसरं तिसरं काहीच नव्हतं. आता पहिल्यांदा निर्माण झालेले हे 4 सनकादिक ऋषी आणि त्यानंतर निर्माण झालेले हे रुद्र भगवंताचा अवतार शंकर आहेत. आता पुढे एक एक गोष्टी ते आता विचारायला सुरुवात करतात की ते सांगतात की बा तुझ्यासाठी म्हणून मी राहण्यासाठी काही जागा तयार केल्या आहेत. त्या 11 स्थानं आहेत. ती कोणती, तर हृदय, इंद्रिय, प्राण, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, चंद्र आणि तप. आता ही जी स्थानं आहेत त्या ठिकाणी तू राहा. हृदय म्हणजे आपल्या दृष्टीने विचार केला तर हृदय आहे, इंद्रिय आहे, प्राण आहे, प्राणामध्ये भगवंताचा वास आहे, आकाशामध्ये आहे वायू, अग्नी, जल, पृथ्वी, चंद्र, सूर्य आणि तप. तपश्चर्येमध्ये सुद्धा भगवंताचं अधिष्ठान असल्याशिवाय ती तपश्चर्या होऊ शकत नाही. ही सगळी स्थानं भगवान शंकरांना त्यांनी दिली. पुढे 11 त्या नावं पण दिली. भगवंतांना सांगितलं की महादेवांना सांगितलं तुमची 11 नावं जी आहेत ती आहेत मन्यू, मन, महिनस, महान, शिव, ऋतध्वज, उग्ररेता, भव, काल, वामदेव आणि धृतव्रत अशी 11 नावं. आणि त्याचबरोबर 11 रुद्राणी म्हणजे त्या भगवान शंकराच्या पत्नी, त्यांचे पण नावं सांगितली आहेत. यामध्ये श्लोक आहे तो धी, वृत्ती, उशना, उमा, नियुत, सर्पी, इला, अंबिका, इरावती, सुधा आणि दीक्षा. आणि ते सांगतात की ब्रह्मदेव म्हणतात रुद्रा तू आता प्रजापती आहेस. तुझी नावं, तुझे स्थान, तुझ्या पत्नी या सगळ्यांची नावं तुला सांगितली आहेत आणि यापासून तू आता प्रजा उत्पन्न कर. आता भगवान कसे आहेत, ते निळसर असं रंग आहे आणि ते नीललोहित असल्यासारखे आणि त्याच्या अंगात बळ आहे, आकार आहे, स्वभाव निर्माण करणारी आता प्रजा निर्माण करायची ही आपल्या पित्याची ब्रह्मदेवाची आज्ञा आहे. आणि त्याप्रमाणे ते आता प्रजा निर्माण करू लागले. कोण, तर भगवान शंकर. आता शंकराची प्रजा कोण, आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी की शंकर त्या विवाहासाठी आपल्या सगळ्या गणांना घेऊन आले. त्यांच्याबरोबर भूत, प्रेत, पैशाच हे सगळं त्यांचे गण आहेत. त्यांच्याबरोबर असणारी ही सगळी मंडळी आहेत. आता यातलं कोणीच काही सगळ्यांना प्रिय नसतं. भूत, प्रेत आणि पिशाच. ब्रह्मदेवालाही ते दिसलं की याने आता प्रजा निर्माण करायला सुरुवात केलेली आहे, पण ही सगळी प्रजा ही अशी भयंकर आहे की यांना पाहूनच इतर लोक घाबरायला लागले आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आता प्रजा निर्माण करणं तू थांबव आणि तू आता तपाला सुरुवात कर. आणि तेव्हापासून ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे या भगवान शंकराने आपल्या तपाला सुरुवात केली. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. म्हणजे हे भव म्हणजे शंकर आणि भवानी म्हणजे शंकरांची पत्नी, भवानी म्हणजे अंबिका, भवानी म्हणजे या सगळ्या देवी पार्वती वगैरे सगळ्या नावांनी त्या आहेत. म्हणून शंकर आणि त्यांच्या पत्नी या दोघांनाही मी नमस्कार करतो. म्हणून आपण नेहमी कर्पूर गौरम करुणावतारम आणि प्रत्येक पूजेनंतर, प्रत्येक चांगल्या कार्यक्रमानंतर शेवटी आपण जेव्हा कापूर लावतो, देवाला ओवाळतो, त्यावेळेस हा श्लोक आपण आग्रहाने म्हणतो कर्पूर गौरम करुणावतारम. म्हणजे त्या शंकराचं स्मरण सतत ठेवावं. आणि समर्थ त्याचं थोडक्यात आपल्याला सांगतात मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे. कारण हे मरणाचं जे आहे ते काम
डिपार्टमेंट या भगवान महादेवांच्याकडे आहे, रुद्राकडे आहे. आणि मग पुढचा भाग येतो आता, की आता ते तपाला त्यांनी सुरुवात केली. तपस्सैव परं ज्योतिर भगवंतम अधोक्षजम सर्वभूत गुहावासम अंजसा विंदते पुमान. पुरुष जो आहे तो तपानेच इंद्रियातीत होऊ शकतो, सर्वांतर्यामी होऊ शकतो आणि ज्योतिस्वरूप अशा भगवंताला प्राप्त करू शकतो. म्हणून पुरुषाला तप करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि भगवान शंकर त्या तपासाठी निघून गेले. आता सनकादिक ऋषी होते, त्यांनी पण ऐकलं नाही. भगवान शंकरांनी थोडंफार ऐकलं, पण ती प्रजा जी झाली ते सगळं आता आजोबाचं डोकं उठवायला लागले. म्हणून त्यांनासुद्धा थांबवलं. आणि मग आता त्यांना पाठवून दिल्यानंतर आता भगवंतांनी ब्रह्मदेवाने विचार केला, आता सृष्टी निर्माण करणं हे तर मला करणंच आहे, मग त्यासाठी मी काय करावं. म्हणून त्याने संकल्पाने त्या ठिकाणी पुन्हा आपले मानसपुत्र त्या ठिकाणी निर्माण केले. त्यांची नावं यामध्ये दिली आहेत. स्कंद 3 अध्याय 12 आणि श्लोक 22. मरीची अत्री अंगिरसौ पुलत्स्य पुलह कृतु भृगुर्वसिष्ठो दक्षश्च दशमस्तत्र नारदः. 10 मानसपुत्र जे आहेत मरीची ऋषी आहेत. मरीची ऋषींचं स्थान जे आहे ते म्हणजे आपल्या मिरजला जो वेळाबाईंचा मठ आहे, मिरज क्षेत्र हे मरीची ऋषींचं तपश्चर्येचं स्थान आहे, मरीची ऋषी. त्यानंतर अत्री ऋषी आहेत. अत्री ऋषींबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. अत्री ऋषी म्हटलं की माहूर, दत्तात्रयाचे सगळे ठिकाणे हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतात. अंगिरस ऋषी आहेत. पुलत्स्य पुलह कृतू भृगु ऋषी आहेत. आता भृगु ऋषी श्रीमद भागवताच्या दृष्टीने पुन्हा महत्त्वाचे आहेत. याच भृगु ऋषींना पाठवून या तिन्ही देवतांपैकी श्रेष्ठ कोण आहे याची परीक्षा पाहण्यासाठी भृगु ऋषींना पाठवलेलं होतं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांकडे ते गेले. आणि मग सर्वात श्रेष्ठ देवता जी आहे ती विष्णू आहे हे त्यांचा निवाडा या भृगु ऋषीने केला. आणि दुसरीकडे याच भृगु ऋषींनी भागवताचं सप्ताहाचं आयोजन आहे हे सांगण्यासाठी सगळ्यांना निरोप दिले. आणि सगळ्यांना निरोप दिल्यानंतर पण काही जण आले आणि काही जण नाही आले. आपण सगळीकडे व्हॉट्सअपवर हा मेसेज देतो, आज भागवत आहे, किती जण आले असतील, 15, 20, 25. पण ज्यांनी हा मेसेज वाचला ते आले नाही. आता जे आले नाही ते का नाही आले आणि आले ते का आले या दोघांचाही विचार आपण केला पाहिजे. मग आता पुढे ते म्हणतात भृगु आहे, त्यामध्ये वसिष्ठसुद्धा आहेत, दक्ष पण आहेत आणि स्वतः नारद. 10वं जे मानसपुत्र आहेत ते म्हणजे आपले नारद, ज्यांनी भक्तिसूत्राची रचना केलेली आहे. आता याच ब्रह्मदेवांच्या, आता ब्रह्मदेव म्हणजे 2 गोष्टी आपल्या अध्यात्मात असतात, व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टी म्हणजे व्यक्तिगत, समष्टी म्हणजे सगळ्या भूतमात्रांचा ज्यामध्ये समावेश आहे ती समष्टी. आता ब्रह्मदेवांची कल्पना आपण आपल्यासारखी नाही करायची की आपण मी आणि मग माझे हात पाय असंच आपण आपल्या संकुचित रूपाने आपण शरीराची रचना म्हणजे ब्रह्मदेव आहेत असं आपल्या मनामध्ये असतं. पण त्याही पुढे जाऊन एक मोठं स्वरूप आपल्या डोळ्यापुढे आलं पाहिजे. आणि त्या ब्रह्मदेवाच्या मांडीपासून या नारदांची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून दक्षाची उत्पत्ती झाली. प्राण जे आहेत ब्रह्मदेवाचे प्राण म्हणजे वसिष्ठ ऋषी. त्वचा जी आहे ते भृगु ऋषी, त्वचेपासून भृगु ऋषी झाले. हात जे आहे त्यापासून कृतू म्हणजे क्रय म्हणजे कर्म करणं हे आपल्या हाताचं काम आहे, हाताने आपण सगळे कर्म करतो. नाभी त्यापासून पुलहाचा जन्म झाला. कानापासून ब्रह्मदेवाच्या कानापासून पुलत्स्य, नंतर मुखापासून अंगिरा ऋषी, डोळ्यापासून अत्री ऋषी आणि मनापासून मरीची यांचा जन्म झाला. भगवंताचं म्हणजे ब्रह्मदेवाचा उजवा स्तन जो आहे त्यापासून धर्माची उत्पत्ती झाली. उजव्या बाजूने धर्माची उत्पत्ती झाली. आणि पाठीचा जो भाग आहे त्यापासून अधर्माची प्रजा निर्माण झाली. श्री ग्रंथराज दासबोधामध्ये या अधर्माच्या प्रजेबद्दलचा स्वतंत्र समास आहे, तो सर्वांनी जरूर वाचावा या संदर्भामध्ये. मग मृत्यू म्हणजे त्या अधर्मापासून पुढे मृत्यू आणि हृदयापासून काम. आपण म्हणतो ना की मनापासून मला खूप आवडलं, मनापासून मी काम केलं, ही काम मन हे जे आहे त्याचं मूळ स्थान जे आहे ते हृदय, वासनेचं हृदय. आणि मग भुवया, मगाशी बोलल्यासारखं भुवया म्हणजे ज्या ठिकाणी क्रोध आपल्याला प्रदर्शित होतो ते स्थान म्हणजे भुवया.
आणि त्या भुवयाच्या मधोमध गंध लावायची पद्धत जी आहे ती तेवढ्यासाठीच की ह्या विकारांपासून आपलं रक्षण व्हावं म्हणून ते कुंकू लावायचं असतं. आणि मग खालचा ओठ जो आहे त्या ब्रह्मदेवाचा तो म्हणजे लोभाचं प्रतीक आहे. आपण म्हणतो एखादी चांगली गोष्ट पाहिली की माणसाच्या मनामध्ये लोभ निर्माण होतो, तोंडाला पाणी सुटतं आणि लगेच त्याचा एक भाव जो आहे तो आपल्या ओठावर निर्माण होतो. मुख जे आहे त्या मुखापासून वाणी म्हणजे सरस्वती देवी उत्पन्न झाली. भगवंताचं ब्रह्मदेवाचं लिंगस्थान जे आहे ते म्हणजे समुद्र आहे आणि गुदस्थान म्हणजे पापांचे निवासस्थान निवृत्ती हे उत्पन्न झाले. याच ब्रह्मदेवाच्या छायेपासून म्हणजे ब्रह्मदेवाचं आपण स्वरूप जर वर्णन केलं तर त्याची जी छाया असेल त्या छायेपासून कर्दम ऋषी निर्माण झाले. छाया या कर्दमो जज्ञे देवहूत्या प्रति प्रभु मनसो देहतश्चेंदम जज्ञे विश्वकृतो जगत. आणि मग सावलीपासून कर्दम ऋषी पुढे येतं ते कर्दम ऋषी म्हणजे देवहूतीचे पती आणि हे सर्व जग या ब्रह्मदेवाच्या शरीर आणि मनापासून निर्माण झालेलं आहे. आता ज्या ठिकाणी सरस्वती निर्माण झाली ब्रह्मदेवापासून म्हणजे सरस्वती देवी ही ब्रह्मदेवाची पुत्रीच आहे, कन्याच आहे. आणि मग सरस्वतीचं वर्णन काय करावं, या कुंते तुषार हार धवला आपण सगळं श्लोक म्हणतो. असं सुंदर ते रूप सरस्वतीचं पाहिलं, आपल्याच मुलीचं पाहिलं आणि या ब्रह्मदेवाच्या मनामध्ये वासना जागृत झाली, कामवासना जागृत झाली. आणि त्यामुळे हे काही शोभलं नाही एवढ्या मोठ्या माणसाला, एवढ्या मोठ्या आधी ब्रह्मदेव म्हणजे आदिदेवच आहेत त्यांना. आणि मग त्यांच्या 10ही पुत्रांनी आपल्या वडिलांचं हे वागणं, त्यांच्या मनातला हा विकार जाणला आणि त्यांनी आपल्या वडिलांना खूप समजावलं की हे सगळं अधर्म आहे, असं तुम्ही करू नका. यद यद आचरती श्रेष्ठः तत्तत् देवेत रोजनः स यद प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो. म्हणून जे उच्च पदाला पोचलेले आहेत, जे समाजाचं नेतृत्व करतात, जे एखाद्या पक्षाचं नेतृत्व करतात, जे एखाद्या शाळेचे मुख्याध्यापक असे ना, कॉलेजचे प्रिन्सिपाल असे ना, पण त्यांचं वागणं हे श्रेष्ठच असलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग ब्रह्मदेव हे सगळं ऐकून आपल्या मुलांचा सगळा विचार पाहून ब्रह्मदेवांना स्वतःबद्दलसुद्धा लाज वाटायला लागली. आणि मग त्यामध्ये त्यांनी आपला हा जो देह आहे की ज्यामध्ये कन्येबद्दलचाच वासना निर्माण झाली, त्या देहाचा त्याग करायचं असं त्यांनी ठरवलं. त्या देहाचा त्याने त्याग केला. आणि तो जो त्याग झाला, ते जे शरीर जे पडलं त्या शरीराला 4ही दिशा घेऊन गेल्या. आणि हे जे त्यांचं शरीर आहे त्याची प्रचिती आपल्याला सुद्धा येते. पहा, जेव्हा धुकं पडतं हिवाळ्याच्या दिवसात, सकाळच्या वेळेस आपण उठतो तेव्हा लहान मुलांना खूप आनंद होतो. पहा, धुकं पाहिल्यावर अरे किती छान वाटतं पहा, असं लहान मुलं आनंदाने म्हणतात. आपल्यालासुद्धा त्याचा मोह आवरत नाही, धुकं आणि अंधार. आणि पण हेच धुकं म्हणजे ते ब्रह्मदेवाचं टाकलेलं शरीर आहे. आता त्यानंतर ब्रह्मदेवच असल्यामुळे पुन्हा त्यांनी शरीर निर्माण केलं आणि मग पुन्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्मितीचा विचार करू लागले. आता या सर्व लोकांची रचना आता मी कशी करू, असा पुन्हा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला. आणि त्याच वेळेस ब्रह्मदेवाच्या मुखामधून 4ही वेद प्रकट झाले. अपौरुषेय वेद असं म्हणतो ना, तर ते 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे तयार झाले. त्याचबरोबर या वेदांचे भाग उपवेद, न्यायशास्त्र, त्यानंतर यज्ञामध्ये लागणाऱ्या 4 गोष्टी होता, उद्गाता, अध्वर्यू आणि ब्रह्मा, या 4 जे आहेत त्यांच्या प्रकारे ते निर्माण झाले. त्यामध्ये ऋत्विज जे आहे ते सगळं यज्ञकर्म करण्याची जबाबदारी ज्यांची आहे ते ऋत्विज. त्यांनी कोणतं कर्म केलं पाहिजे, यज्ञाचा विस्तार कसा झाला पाहिजे, यज्ञ आपण जर पाहिला असेल तर त्यामध्ये यज्ञाची वेदी जी आहे त्याची रचना कशी असावी, चौकोनी असावी, षटकोनी असावी, त्याच्या विटा ज्या वापरतात त्यासुद्धा विटा कोणत्या प्रकारच्या असाव्यात, कोणत्या विटा घ्याव्यात, कोणत्याचा त्याग करावा, हे सगळं शास्त्र जे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग धर्म जे आहे ते धर्माचे 4 चरण दिले आहेत आणि आपले 4 आश्रम जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि त्यांच्या वृत्ती या सगळ्या गोष्टी ब्रह्मदेवाच्या मुखापासून निर्माण झाल्या. आता विदुराने प्रश्न विचारला मैत्रेय ऋषींना
की हे 4 वेद जे निर्माण झाले ते कशा प्रकारे कोणत्या अवयवापासून कोणते झाले हे सांगा मला आता. म्हणजे अजून थोडंसं मला विस्तारपूर्वक सगळ्या गोष्टी सांगा. तेव्हा ते सांगतात की ब्रह्मदेवाचे जे 4 मुख आहेत, आपण पाहिलं सुरुवातीलाच ब्रह्मदेवाचा जन्म त्या कमळामधून झाला, तेव्हा माझा जन्म कसा झाला, मी कुठे आहे हे पाहण्यासाठी त्यांनी 4ही दिशेला प्रयत्न केला. तेव्हा त्यांना 4 मुख प्राप्त झाले. त्यापैकी पूर्वेकडचं जे मुख होतं त्यामधून ऋग्वेदाची उत्पत्ती झाली. पश्चिम मुखातून यजुर्वेद निर्माण झाला. दक्षिण मुखातून सामवेद आणि उत्तर मुखातून अथर्ववेद निर्माण झाला. आता यज्ञाचा होता जो असतो त्याचं कर्म हे सांगणारं शस्त्र आहे ते तयार झालं. इज्जा म्हणजे अध्वर्युग त्याचं काय काम आहे, स्तुतिस्तोम हे सगळे यज्ञाचे भाग आहेत. प्रायश्चित्त घेण्यासाठी, प्रायश्चित्त हे ब्रह्म्याचं कर्म आहे. या 4ची रचना झालेली आहे. आणि मग पुढे रचना झाली ती इतिहास पुराणाने पंचमं वेदमेश्वरः सर्वेभ्य एव वक्त्रेभ्य ससृजे सर्वदर्शनः. म्हणजे 4ही मुखांपासून इतिहास आणि पुराणरूपी 5वा वेद निर्माण झाला. आता इतिहास आणि पुराण म्हणजे काय? इतिहास म्हणजे महाभारत, ज्याचं नाव विजय ग्रंथ होतं, ज्याचं पूर्वीचं नाव जय ग्रंथ. आधी जय, मग विजय आणि मग महाभारत असा त्याचा विस्तार होत गेला. ते इतिहास आणि पुराण म्हणजे श्रीमद भागवत पुराण आणि बाकीचे सगळे पुराण जे आहेत त्यांची निर्मिती झाली. आणि मग या 4ही मुखापासून हे सगळे तयार झाले. आता नंतर आला आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद यांचीही रचना ब्रह्मदेवापासून झाली. म्हणजे ब्रह्मदेवाच्या पूर्वेकडील मुखापासून हे निर्माण झाले. आता धर्माचे जे 4 चरण आहेत ते पण सांगतात. आणि मग म्हणतात विद्यादानं तपःसत्यं धर्मसेती पदानी च. पदानी म्हणजे धर्माचे जे 4 पाय आहेत ते म्हणजे विद्या, दान, तप आणि सत्य. आणि आश्रमांश यथासंख्यम सृजसत्स वृत्तीभिः म्हणजे 4 प्रकारचे आश्रम जे आहेत ते सुद्धा निर्माण झाले. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे निर्माण झाले. आता आश्रम निर्माण झाले की त्याच्या वृत्ती म्हणजे त्या आश्रमामध्ये जीवानी असताना कशा प्रकारचे स्वभाव त्याचे असले पाहिजे आणि कोणतं कार्य केले पाहिजे त्याप्रमाणे त्यांचे सगळे वृत्ती, मनात येणारे एक एक विचार जे आहेत ते सुद्धा व्यक्त झाले. ब्रह्मचार्याच्या ठिकाणी सावित्र, प्राजापत्य, ब्राह्म आणि बृहत. गृहस्थाश्रमाच्या ठिकाणी वार्ता, संचय, शालीन आणि शिलोंच. ह्या वार्ता म्हणजे गृहस्थाश्रमी असल्या आपण पाहतो काही चरित्र आपण सगळे जर वाचले ते लक्षात येतं की त्यामध्ये शालीन आणि शिलोंच या वृत्तीने राहणारे ब्राह्मण मंडळी पूर्वीचे ऋषीमुनी होते. गृहस्थाश्रमी आहेत. आणि पुन्हा वार्ता, संचय. वार्ता म्हणजे आपण जसं म्हणतो तर सगळ्याकडची माहिती जी आहे ती ठेवणं. त्यानंतर संचय म्हणजे आपल्याला जेवढी गरज असेल तेवढंच फक्त संचय करा आणि इतर जे आहे ते सगळं दानामध्ये देऊन टाका. आता शालीन आणि शिलोंच. शालीन म्हणजे जे आपल्याला दैवयोगाने प्राप्त होईल तेच घेऊन तेच भक्षण करून वेदांचं अध्ययन करणं. वेदो नित्यमधीयताम अनुदिनम जे आपल्या शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे ते शालीन झालं. आणि शिलोंच म्हणजे आपल्या उपजीविकेसाठी कोणालाही काही न मागता शेतामध्ये जमिनीवर पडलेले जे धान्याचे कण असतील ते कण वेचून तेच खाणं आणि त्यावरच उदरनिर्वाह करणं याला शिलोंच वृत्ती असं म्हणतात. मग येतात वानप्रस्थाश्रम जे आहेत म्हणजे आपण आपल्या दृष्टीने विचार केला जन्मल्यापासून 25व्या वर्षापर्यंत ब्रह्मचारी वृत्ती आहे. म्हणजे सगळं आपण मुलगा सगळ्या प्रकारचं शिक्षण घेतो. नंतर गृहस्थाश्रम 25 ते 50 गृहस्थाश्रमामधल्या सगळ्या वृत्ती सांभाळल्या जातात. मग वानप्रस्थ एकदा 50 झालं की आपण 51 जेव्हा म्हणतो तेव्हा वन शब्द येतो. 51, 52, 53, 54, 55 वन शब्द येतो. त्याला वानप्रस्थाश्रम म्हणतात. 50 झालं की आपण ठरवून द्यायचं की त्याप्रमाणे आपली वृत्ती तशी झाली पाहिजे. मग त्यामध्ये वैखानस, वालखिल्य, औदुंबर आणि फेनप या 4 वृत्ती दिल्या आहेत. आणि संन्यासाश्रमांच्या ठिकाणी कुटीचक, बहुदक, हंस आणि निष्क्रिय अशा 4 प्रकारचे संन्यास सांगितलेले आहेत. यामधला हंस जो आहे, हंस पक्षी जो आहे तो कसा ध्यानात असतो तसं संसाराकडे पाहताना सुद्धा ध्यानामध्ये असल्यासारखं एखादं ऋषी मुनीप्रमाणे त्या ठिकाणी साक्षी भावाने फक्त पाहणं. आणि निष्क्रिय म्हणजे आता काहीच करायचं नाही. निष्क्रियाचं चांगलं उदाहरण म्हटलं तर आपले जडभरताचं उदाहरण घ्या.
जड भरत, राजा भरत नाही, जड भरत. अशा संन्यासाच्या वृत्तीसुद्धा त्यावेळेस निर्माण झाल्या. मग पुढे याच भगवंताच्या रोमापासून आता छंद निर्माण झाले. आपल्याला माहिती आहे 7 प्रकारचे छंद असतात. उष्णिक, गायत्री, त्रिष्ठुप, अनुष्ठुप, जगती, पंक्ती आणि बृहती. रोमापासून म्हणजे या ब्रह्मदेवाच्या अंगावरील जे रोम असतात, केस असतात, त्यापासून उष्णिक छंद निर्माण झाला. त्वचेपासून गायत्री छंद निर्माण झाला. मांसापासून त्रिष्ठुप छंद, स्नायूपासून अनुष्ठुप छंद, हाडांपासून जगती छंद, मज्जापासून पंक्ती छंद आणि प्राणापासून बृहती छंद निर्माण झाला. आता यामधला स्पर्शस्तस्या भवज्जीव स्वरोदेह उदारता, म्हणजे आता शब्दांची निर्मिती कशी झाली ब्रह्मदेवापासून ते सांगतात. आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा मूळाक्षर आपण शिकलो. अगदी अ आईपासून अम आहा मग क ख ग ग ङ हे सगळं आपण शिकलो. त्यामधले जे वर्ण आहेत, वर्णाची ओळख लहानपणीच आपली झालेली असते. त्याची उदाहरणं जेव्हा त्यावेळेस शिक्षक सांगत होते तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही, पण जो आपण असं वाचन करतो तेव्हा आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ लागायला लागतो. त्याच्यातले स्पर्शवर्ण हा जो प्रकार आहे, ज्याला क च त ट प वर्ग, संस्कृत व्याकरणामध्ये त्याला कु चु तु टू प असं म्हणतात. क वर्ग म्हणजे क ख ग ग ङ, च छ ज ज य, हे सगळे असे 25 वर्ण जे आहेत त्याला स्पर्शवर्ण असं म्हणतात. स्पर्शवर्ण म्हणजे ह्याचा उच्चार करत असताना जीवाला, प्रत्येकाला आपल्या ओठांना स्पर्श करावा लागतो, त्याला स्पर्शवर्ण म्हणतात. आणि मग दुसरे जे आहेत त्यांना देह स्वरवर्ण, स्वर आणि व्यंजन हे दोन्ही आपण पाहिले. देह स्वरवर्ण. आता स्वरमध्ये अ आईपासून अम आहा हे जे स्वर आहेत ते मूळ स्वर आहेत. म्हणजे कुठलाही शब्द निर्माण होताना त्यांना व्यंजन पाहिजे आणि त्याबरोबर त्याचे स्वर असल्याशिवाय शब्द तो पूर्ण होत नाही. नसेल तर तो हलंत असतो, पाय मोडका आपण ज्याला म्हणतो त्याला हलन. मग हे जे आहेत ते त्या ब्रह्मदेवापासून निर्माण झाले. आणि त्या ब्रह्मदेवाच्या इंद्रियांपासून निर्माण झालेले उष्मवर्ण श श स ह, म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा उच्चार या 4मध्ये आहे. आणि शक्तीला अंतस्थ वर्ण म्हणतो, त्यामध्ये येतात य र ल आणि व. अशा प्रकारे हे स्वरांची निर्मिती या ब्रह्मदेवापासून झाली. आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवाच्या क्रीडांपासून, ब्रह्मदेवाचे जे लीला आहेत, खेळ आहेत, त्यापासून 7 स्वर निर्माण झाले. निषाद, ऋषभ, गांधार, षड्ज, मध्यम, दैवत आणि पंचम असे स्वर निर्माण झाले. मग शब्दसृष्टी जी आहे त्यामधलं ओंकार जे आहे ते अव्यक्त असं परब्रह्म आहे ओंकार. आणि मूळ शब्द जे आहे, शब्दांचा उच्चार जो आहे तो व्यक्त आहे. शब्द आपल्याला ऐकू येतात आणि ओंकाराचा ध्वनी जो आहे तो आतमध्ये तो होत असतो, त्याला आपण अजपाजप असं म्हणतो. शब्द ब्रह्मात्मनस्तस्य व्यक्ता अव्यक्त मनःपरः ब्रह्म ब्रह्मावभाती विततो नानाशक्तिं प्रवणितः. म्हणजे ब्रह्मदेव हे प्रत्यक्ष शब्द ब्रह्माचे स्वरूप आहेत आणि ते वाणी रूपाने जेव्हा व्यक्त होतात तेव्हा त्याला ओंकार असं म्हणतो. म्हणजे ओंकार जे आहे ते अव्यक्त रूप आहे आणि शब्द जे आहे त्याचं व्यक्त रूप आहे. आता हे सगळं सांगत असताना मैत्रेय विदुरांना सांगत आहेत की ते म्हणतात की आता आपण पाहिलं की ब्रह्मदेवाने आपले कामासक्त शरीर सोडलं आणि दुसरे शरीर धारण केलं. विश्वविस्ताराचा त्याने प्रयत्न केला. त्यासाठी 10 मानसपुत्र तयार केले. सरकाधिक ऋषींचा पण विस्तार केला, पण त्यांनी सृष्टीचा विस्तार करण्याचं टाळलं. आणि ब्रह्मदेव पुन्हा विचार करू लागले आणि मी इतका प्रयत्न करत आहे तरी पण सृष्टीची प्रजावृद्धी जी आहे ती काही होत नाही. आणि यासाठीच माझी निर्मिती भगवंताने केलेली आहे. आणि मग असंच असेल, मग कोणीतरी यामध्ये विघ्न आणत आहे. आणि कोणीतरी म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष देव म्हणण्यापेक्षा दैव, की दैवानेच हे विघ्न येत आहेत असा विचार ब्रह्मदेवाने केला. आणि असा विचार करत असतानाच त्या ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 भाग झाले. ब्रह्मदेवाचं मूळ नाव जे आहे ते क हे अक्षर आहे. क हे ब्रह्मदेवाचे नाव आहे. आणि म्हणून ते क म्हणजे ब्रह्मदेवाच्या शरीराचे जेव्हा 2 भाग झाले त्या दोन्ही भागाला काया असं म्हणतो आपण. काया शरीर हे जे म्हणतो त्याचा काया. क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र म्हणजे
हे सगळं आपलं शरीर क्षेत्रज्ञेमध्ये त्यामध्ये असणारा ज्ञ म्हणजे तो परब्रह्माचा अंश आत्मा काया असं त्याला म्हणतात. तो 2 विभाग झाले ब्रह्मदेवापासून. त्यामध्ये स्त्री आणि पुरुष अशी जोडी प्रकट झाली. यस्तु तत्र पुमान शोभून मनुः स्वयंभुव स्वराट स्त्री यासी शतरूपाख्या महिषस्य महात्मनः. यस्तु पुत्र पुमान, जो पुरुष होता त्यामधला त्या 2 भागातला जो पुरुष होता तो म्हणजे स्वयंभुव मनु, सम्राट स्वयंभुव मनु. जो सार्वभौम राजा, या जगातला पहिला राजा कोणता? स्वयंभुव मनु. आणि दुसरा भाग शरीराचा जो होता ती म्हणजे स्त्री होती आणि त्या स्त्रीचं नाव म्हणजे ती या महात्म्याची महाराणी झाली, जिचं नाव शतरूपा. रूप म्हणजे एक सौंदर्य म्हणा. शतरूपा म्हणजे 100 सौंदर्य एकत्र असणारे जी होती तिचं नाव आहे शतरूपा. त्यामुळे या 2 स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी महाराणी यापासून पुढे हे आपलं आधी जोडपं आहे. जसं इंग्रजीमध्ये ते ॲडम अँड ईव म्हणतात बायबलमध्ये. मुसलमान धर्मामध्ये ज्याला आदम किंवा हवा असं म्हणतात, तसं आपल्या या सनातन धर्मामध्ये स्वयंभू मनु आणि शतरूपा ही जोडी ब्रह्मदेवापासून निर्माण झाली. आत्तापर्यंत आपण जी प्रजा निर्मिती पाहिली ती ब्रह्मदेवाने आपल्या मनाने निर्माण केलेली प्रजा आहे. शनकादिक ऋषी आहेत, 10 पुत्र आहेत, हे सगळं मनाने निर्माण केलेलं आहे. आता या दोघांवर जबाबदारी आली आणि त्यांनी परब्रह्माचं जे काही सांगणं होतं त्याप्रमाणे प्रजानिर्मितीचं काम केलं आणि ते आता या ठिकाणापासून मैथुन धर्माने प्रजानिर्मिती सुरू झाली. कोणापासून? स्वयंभू मनु आणि महाराणी शतरूपा यांच्यापासून. त्यांना एकूण 5 पुत्र झाले, 5 संतान झाले. त्या 5 नावं जी आहेत ते 2 मुलं आणि 3 मुली त्यांना झाले. विदुरांना ते सांगत आहेत की त्यामध्ये प्रियव्रत आणि उत्तानपाद हे जो 2 पुत्र स्वयंभू मनु आणि शतरूपा राणीला झाले आणि त्यांना 3 मुली झाल्या. त्या 3 मुली म्हणजे आकुती, देवहूती आणि प्रसूती. आता ही फक्त नावं आता ऐकून घ्या. प्रियव्रत, उत्तानपाद, आकुती, देवहूती आणि प्रसूती. आता याच 3ऱ्या स्कंदामध्ये आपण जे पाहत आहोत, आता आपण जवळपास वराह अवताराच्या जवळ आलो. आता पुढच्याच अध्यायामध्ये आपल्याला उद्या वराह अवताराची कथा आहे, ज्यामध्ये वराह अवतार भगवंताने धारण केला आणि हिरण्याक्षाचा वध केला. तर ती कथा सुद्धा आता याच 3ऱ्या अध्यायामध्ये आणि याच 3ऱ्या अध्यायामध्ये 24व्या अध्यायामध्ये कपिल महामुनीचा जन्म आहे. कर्दमदेवहूतींच्या पोटी कपिलदेवांचा जन्म झालेला आहे, ते सुद्धा 3ऱ्या स्कंदामध्ये आहे. त्यानंतर 4था स्कंद पुढे येणार आहे, ज्यामध्ये उत्तानपाद राजा आहे, त्याच्या पत्नी 2 आहेत, सुनीती आणि सुरुची आहे. त्यापासून ध्रुव आणि उत्तम ही 2 मुलं झाली आणि मग त्या ध्रुवाचं चरित्र, ध्रुवाचं वंश, अंग, वेन, पृथू हे सगळं जे आहे ते आपल्याला 4थ्या स्कंदामध्ये पाहायचं आहे. 5व्या स्कंदामध्ये प्रियव्रत राजा जो आहे त्या राजाचं पूर्ण चरित्र आणि त्याचा वंशवर्णन हे सगळं 5व्या स्कंदामध्ये आहे. प्रियव्रत, अग्निद्र, नाभी ऋषी, ऋषभदेव, भरत, तेच पुढे जडभरत झाले, हे सगळं आपल्याला 5व्या स्कंदामध्ये. आणि पुन्हा 7व्या स्कंदामध्ये समुद्रमंथनाबरोबर पुन्हा या बलिराजा वगैरे हा सगळा भाग, वामनाचा अवतार, हे सगळं पुढे येणारच आहे. अशा प्रकारे या सृष्टीचा विस्तार कसा झाला हे या 12व्या अध्यायामध्ये आपल्याला 3ऱ्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां 3य स्कंदे 12शोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता उद्या स्कंद 3रा आणि अध्याय 13वा वराह अवताराची कथा. वराह अवतार कसा निर्माण झाला, कशासाठी झाला, हा भाग आपण आता उद्या पाहणार. म्हणजे आता यानंतर सगळंच भागवत इंटरेस्टिंग आहे असं म्हणावं लागेल. आत्तापर्यंत सगळा थेअरीचा भाग खूप झाला. थेअरीमध्ये माणसं कंटाळतात. श्रीमद भागवताच्या सप्ताहामध्ये तुम्ही पाहिला असेल तर आत्तापर्यंत झालेला जो भाग आहे तो फार सारांशाने घेतात. एवढी त्या नावंसुद्धा त्या कथेमध्ये नसतात, कारण लोक सगळे कंटाळून जातात आणि हे लोकांची मनोवृत्ती किंवा लोकांचं जे सायकॉलॉजी आहे लक्षात घेऊन ते थोडंसं कमी विस्तार करून या सगळ्या गोष्टी सांगतात. पण वराह अवतारापासून मात्र विस्ताराने सगळ्या कथा सांगितल्या जातात आणि लोकांनाही त्या सगळ्या आवडतात आणि मग लोक तेवढ्या शांततेने या सगळ्या कथा ऐकतात.
तर उद्या आपण 12 अवताराची कथा पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. आता आरती म्हणूया नेहमीप्रमाणे. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा समहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, कथित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.